एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। अकोले तालुक्यातील गणोरे येथे अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलल्लाची मूर्ती प्रतिष्ठापना निमित्ताने आलेल्या अक्षदा मंगल कलशाची गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली। बाबासाहेब आहेर, गुलशन जाधव, किसन आमरे, गोरक्ष आमरे, बाळासाहेब खतोडे आदींनी अक्षदा कलशाचे स्वागत केले। यानंतर येथील हनुमान मंदिरात सकाळी कलशाची योगी केशवबाबा चौधरी यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली। ग्रामस्थांनी या कलशाचे मनोभावे दर्शन घेतले। योगी केशवबाबांनी मंदिरात भाविकांना मार्गदर्शन देखील केले। सायंकाळी 5 वाजता हनुमान मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रेत गावातील तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले सहभागी झाले होते। श्री क्षेत्र अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना होणार असून या निमित्ताने श्रीराम जन्मभूमी न्यासातर्फे संपूर्ण हिंदुस्थानात आमंत्रित केलेल्या अक्षदा कलशाचे गणोरे गावात उत्साहात भव्य शोभायात्रा संपन्न झाली। दत्त जयंती व अक्षदा मंगल कलश शोभायात्रेमुळे दुग्ध शर्करा योग जुळून आल्याने संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण तयार झाले होते। यावेळी भजनी मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। एबीपी न्यूजसाठी जगन्नाथ आहेर, गणोरे, अकोले।